स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी या बुलेटिन मध्ये बघूया, ते म्हणजे सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी निघालेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगरवरनं अंतरवालीकडे रवाना झालेत। दुसरीकडे मनोज जरांगेंचं शेतामध्ये बास टाकून आमरण उपोषण सुरू आहे। दिवसभर जरांगे भर उन्हामध्ये बसून होते। सरकारच्या ड्राफ्टवरती आता पुन्हा चर्चा होणार आहे। त्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटीमध्ये रवाना झालंय। थोड्याच वेळात ते जरांगेंच्या उपोषणाच्या ठिकाणी पोहोचेल। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत जोडले गेले। सागर, किती वेळात सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार आहे? आपण पाहतोय खरं तर श्वेता की सकाळी 9:30 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते सुरू आहे। त्यानंतर साधारणपणे 12 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते या ठिकाणी मनोज जरांगेंच्या भेटीला आले होते आणि त्यांनी मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा मसुदा जो आहे तो त्यांनी आणलेला होता आणि त्या मागण्या मान्य करतोय, आम्ही लिखित स्वरूपात देतोय अशा पद्धतीचं देखील त्यांनी आश्वासन दिले होतं। मात्र मनोज जरांगे पाटलांनी संध्याकाळपर्यंतची वेळ मागून घेतली होती, कारण आमच्या अभ्यासकांच्या माध्यमातून या ज्या आपण मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत त्या योग्य आहेत का, त्या भविष्यामध्ये काळाच्या कसोटीवर टिकतील का, कायद्याच्या कसोटीवर टिकतील का, यासाठीची देखील चाचपणी त्यांनी आपल्या अभ्यासकांच्या माध्यमातून करण्यासाठी वेळ मागितलेला होता। त्यानंतर आता अभ्यासक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांनी देखील अभ्यास केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांना या संपूर्ण मसुद्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्रुटी आहेत, ज्या जमेच्या बाजू आहेत, त्या सर्व ज्या आहेत त्या जवळपास अर्धा ते पाऊण तासपर्यंत समजून सांगितलेल्या आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांना काही सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल होते आणि अवघ्या काही वेळामध्येच हे शिष्टमंडळ जे आहे ते आता अंतरवाली सराटीमध्ये येईल। खरं तर या शिष्टमंडळामध्ये मंत्री विखे पाटील असतील, त्याचबरोबरनं आमदार अब्दुल सत्तार आहेत, आमदार प्रसाद लाड आहेत आणि हे तीनही नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। आणि या भेटीमध्ये नक्की जरांगे पाटील जे सकाळच्या सत्रामध्ये जो मसुदा दिला गेलेला होता, या मसुद्याला मान्यता देत आहेत का, याची देखील उत्सुकता जी आहे ती सर्वांना लागलेली आहे, कारण हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा गॅझेट इयर जे आहे ते लागू करावं, असं त्यांनी मुख्य मागणी जी आहे ती जरांगे पाटलांनी केलेली होती आणि त्यावरतीच ते ठाम होते। त्यामुळे त्यांनी वेळ देखील सरकारकडून संध्याकाळपर्यंतचा मागून घेतलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगेंच्या भेटीला या ठिकाणी येत आहे आणि या भेटीमध्ये नक्की आता दोन्ही सरकारी पक्ष आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हे उपोषण इथेच थांबतंय की ते पुन्हा सुरू राहते, याकडे देखील या संपूर्ण चर्चेच्या एकंदरीतच आढाव्यामधून ते समोर येणार आहे। मनोज जरांगे पाटलांचं जर का तर त्यांचं जर का समाधान जे आहे सरकारने दिलेल्या मसुद्याचं ते झालं आणि त्या पद्धतीचं मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागणी मागितल्या होत्या त्या जर का मान्य झाल्या तर मात्र ह्या उपोषणावरती ते आज इथे थांबू शकतात, किंवा जर का त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र हे उपोषण असं सुरू ठेवणार असा देखील इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वीच दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सरकार जे शिष्टमंडळ आहे ते आता काही वेळात त्या ठिकाणी दाखल होईल आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांशी त्यांची चर्चा होईल। त्यातून नक्की हे उपोषण सुरू राहणार की स्थगित केलं जाणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी मराठा आंदोलक जरांगे पाटील जे आहेत त्यांचे समर्थक या भर उन्हामध्ये ते देखील त्यांना समर्थनार्थ या ठिकाणी बसलेले होते। बिलकुल सागर, तिकडचे सगळे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसले। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। अंतरवाली गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात जरांगेंनी उपोषण सुरू केलंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव अंतरवालीमध्ये जमले। जरांगे पाटलांनी अंतरवालीमधील मारुती मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं। पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू अनावर झालेत। शेवटी मला हे समाज जमला आहे त्याचं मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर, इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। आंदोलन स्थळावर जाण्यापूर्वी जरांगेंनी आपल्या पायातील बूट काढले आणि अनवाणी उपोषण स्थळी पोहोचले। मनोज जरांगे पाटलांनी शेतामध्ये बास टाकून आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषण स्थळी जरांगेंनी एक लक्ष्मण रेखा आखली आहे
लक्ष्मण रेखेच्या आत कुणीही येऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय. मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं शाहू महाराज म्हणाले. मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. कुणबी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुणबी आहेत. तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत. तर जरांगेंच्या मागण्यांवरती सरकारनं काय आश्वासन दिलंय ते बघूयात. यामध्ये 58 लाख नोंदींनुसार प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधित नागरिक संकेतस्थळाला भेट देऊन नोंदी बघू शकतात. आवश्यकता असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यात यावेत. विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावीत. विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील. सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी. याबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल. यासह मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं. पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य द्यावं. 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलंय. उर्वरित 31 वारसांना पुढील 15 दिवसात दिलं जाईल. कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्यासाठी कार्यवाही करावी. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन पुढील 8 दिवसात सुरू करण्यात येईल.